पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ते पॅरिसचा प्लॅन वर्कआउट होतोय का ते बघायला बसले होते मी। हे किती कठीण आहे हे लक्षात येतंय का तुझ्या? मम्मा डीप ब्रेथ, शांत शांत। एक तर एवढी भडकायची काही गरज नाहीये, जरा रिलॅक्स घे। ओके रिलॅक्स घे? रिलॅक्स काय घे? आणि एक मिनिट, मम्मा रिलॅक्स झाली तर हे सगळं कोण करणार आहे? आणि हे सगळं राधे अगं काळजी वाटतेय मला। तुझे दोन्ही आज्या माई मावशी ही सगळी म्हातारी माणसं आहेत, त्यांना तिकडे घेऊन जायचं तर हे सगळं मी कसं मॅनेज करणार आहे याचं खूप खूप टेन्शन येत आहे मला। मम्मा पण हे पॅरिसचा आपण मॅनेज करायचंच नाहीये। बरं मग कोण करणार आहे? वेडिंग प्लॅनर। आणि तो कुठून येणार आहे? मी ऑलरेडी एक वेडिंग प्लॅनर पाहिलेली आहे, तिच्याशी बोलते। काही ठरलं की तुला लगेच कळवलं जाईल, ओके का? हा, तो आता मी घरी आल्यावरती व्यवस्थित बोलू आणि तो पॅरिसचं सगळं मॅनेज होईल। तू चिल मार, ओके? ओके बाय। पॅरिस? पॅरिसला चाललीस? मी नाही, आपण सगळे चाललोय। काय? आपण पॅरिसला चाललोय का? मला लग्न करायचं ना पॅरिस मध्ये, मग माझ्या लग्नाला तुम्ही सगळे नको का? मग अजून ठरवू दे सगळं काही थांब, ओके? आता आपण फोटोशूट करू। चल काय ना चिल। मला काय सांगते चिल म्हणून? हे कोणीतरी तुला सांगायला पाहिजे चिल। हे मी नाही म्हणते, माझी लेक सांगतेय मला। कोणीतरी वेडिंग प्लॅनर बघितलीये तिनं, ती करेल सगळं। वेडिंग 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 प्लॅनर म्हणजे काय? ते वेडिंग प्लॅन करतात म्हणजे? अगं म्हणजे काय? ते काय करणार म्हणजे? ते गुरुजी, ते विजा हॉटेल सगळं जाणं येणं सगळं ते वेडिंग प्लॅनर करणार सगळं? ते नाही माहित बाबा। And smile, beautiful. Okay. आता इकडे बघा. And beautiful. Show me strength. Show me love. Fantastic. Okay. जा थोडे मागे. जा मागे. जा मागे. ओके गुड, चांगले त्यांना। Close up. Close up. And perfect. राधा, एकदा बघून घे, तुला हवे तसे फोटो येत आहेत ना? ब्रिलियंट यार, तुझ्या प्रकारे मोमेंट्स कॅप्चर करतो ना। मी तुला सिरियसली सांगते, तुझं मी पेज पाहिलं, त्यावरचे फोटोज पाहिले आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मला तूच फोटोग्राफर पाहिजेस। दॅट्स इट। बस काय राधा, तर लाजवतेस तुम्हाला? तुझ्यासारख्या इतक्या क्यूट मुलीकडनं माझं कौतुक, हाय 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 दिन बन गया। काहीतरी एक वेगळी हेअरस्टाईल करून ट्राय करूयात का? कशाला? छान दिसत नाही, थोडं वेगळं वाटेल ना, ट्राय तर करू। ट्राय करूयात ना, छान नवीन लुक येईल। काय तुझ्या काय डोक्यात सांग? ओके, ही पार्टिशन आहे हा, ती नाही नको, हेच आवडतंय मला। ओके ओके, नो लोड। ठीक आहे, जाऊयात आपण पुढे जाऊयात, सेम करूयात। असंच राहते। आता काय चाललंय तुझं? का त्याच्या मूर्खपणाला हो हो म्हणतेस? मूर्खपणा काय यार, तो फोटोग्राफर आहे ना, सजेस्ट करणारच तो काहीतरी। तू नाही म्हण ना, त्याला सजेस्ट करू दे, तू नाही म्हण। का पोसेसिव्ह होतोस? फोटो आहेत फक्त, कसा वागतो? एकच मिनिट, याचा सोलो काढणं आले। हा मम्मा। राधे अगं, वेडिंग प्लॅनर लग्नाचं सगळं बघेल ना, पण मग फ्लाईटची तिकीट, विजाज, पासपोर्ट हे सगळं कोण करणार आहे? मला अगं आपल्यात म्हणजे माई मावशी, नीलचे नाना नानी, या वल्ली, या सगळ्यांचे तर पासपोर्ट सुद्धा नसतील। कसं करायचं हे सगळं? मम्मा ऐक ना, वेडिंग प्लॅनर सगळं बघतात आणि सगळं म्हणजे सगळं, ओके का? एकदा आपण त्यांना लग्न कसं हवंय, काय हवंय ते नीट सांगितलं की मग कॉस्ट्युम काय असेल, मेकअप कसा असेल, हे सगळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते मॅनेज करायची। आणि आपण नुसतं आपल्याच लग्नाला तिथे पाहुण्यांसारखं जायचं, काही बघावं लागत नाही आपल्याला। सुचिल सगळं म्हणजे खूप पैसे दिले की ऑब्विसली अशा सर्व्हिसला पैसे लागणारच ना। बरं ऐक ना, मी काय म्हणते,
आता मी जाऊ का प्लीज? आमचं फोटोशूट इथेच अडकलंय आणि माझा एक कॉस्ट्युम एक ड्रेस एवढंच चाललंय. हा, नंतर बोलू मी आल्यावर. ओके, बाय बाय. काय झालं? ते प्री वेडिंग शूटचा अजून एक लुक राहिलाय. ठेवला फोन. वेडिंग प्लॅनर, हो. प्री वेडिंग शूट. या पोरांनी लग्न ही प्रक्रिया किती कॉम्प्लिकेट करून टाकली. काय गारमिका, काही अंदाज आला का किती खर्च होईल? राधा म्हणते 80 लाख तरी होती. 80 लाख? तू जरा माझं ऐकशील ना अनु, तर राधाला माझ्या तावडीत दे. 80 रुपयात उत्तम पाणीदार नारळाबरोबर पाठवणी करीन तिची. स्वस्त आणि मस्त. आई प्लीज तू या ना भन्नाट आयडियाज देऊ नकोस. मी बघते पैशाची अरेंजमेंट कशी करायची ते. करा. अरे या. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय राधाच्या यावं कसलं टेन्शन घेता तुम्ही? आम्ही बी आहोत ना. मग मुलं असते म्हणून काय झालं? आणि निम्मा खर्च देणार आहे आम्ही. 4 लाखाची तयारी ठेवली. 4 मग अहो मग तुमचा काही उपयोग नाही नाना. निम्मा खर्च द्यायचा असेल ना तर 40 लाख आणा. 40 लाख? अहो ही मुलं कुठे परदेशात जाऊन लग्न करायचं म्हणतायत ना. आणि विमानाची तिकीट किती महाग असतात म्हणे. अहो अख्ख्या आयुष्यात एवढे पैसे नाही पाहिले हो मी. अनामिका मला काय वाटतं तू राधाशी बोल ना, ऐकेल ती. सौरभ कुठे आहे? त्याला घेऊन जा बरोबर. राधाचं आणि त्याचं चांगलं जमतं. तो वर हिशोब करत बसलाय. पोरं ते कुठे शूटिंगला गेले ना. मग तुम्ही बी यानं जाऊन तिकडं. पण नाही म्हणजे गेले असते मी, पण तुम्ही आत्ताच आलाय ना. आता म्हणून काय झालं? आता आम्ही तुमचे पाहुणे नाही राहिलो. सोयरीक जुडली ना आपली. पोराशी बोलणं बी तर महत्वाचं आहे ना. मग यानं जाऊन तुम्ही मग सौरभ बरोबर जाऊन येतो. ओके, आता दोघेही उभे राहा. उभे राहा. ओके. आणि आता वल्ली त्यांच्या सचिन. हा त्यांच्या खांद्यावर असा. हा कळ इथनं खांद्यावर आठवायचं. नाही मी दाखवतो नाही. नाही तुम्ही सांगा ना ते कळेल. अहो नाही मी वल्लीनी तुमच्या खांद्यावर आठवायचं. बरोबर. जा तिकडे जा. हा चालेल. जा तिकडे तर जा. त्यांना इकडे येऊ. बरं काढा ना फोटो. नाही तुम्ही काढा ना फोटो काढा. अहो मी इकडे येतो. अरे हा कळलं ती हात ठेवायचा. ओके. काय होतं बऱ्याचदा ना वर्बली सांगून कळत मला करून दाखवावं. पण तुम्ही स्माइल करा. तुमचा रुबाब येऊ दे. स्माइल नाही येते, रुबाब येऊ दे, स्माइल येऊ दे. चला कम ऑन. असं करेक्ट. ब्युटिफुल. वल्ली ब्युटिफुल. क्लिक. ब्युटिफुल. एक मिनिट. आता हे धरा. बसू देत सरप्राईज. बसू देत त्यांना? बसा. म्हणजे आवडला. हे असा फोटो काढा ना. हा, हे दाखव ना, कॅमेराला दाखवताय. कम ऑन. गोड आहे. दाखव हा. नाही. स्माइल प्लीज. वाह, ब्यूटीफुल. मजा आ गया. वल्ली यार, ब्यूटीफुल. गाइस कम या. तुमचं सुरू करूया. चला.
थांब पट्या. थांब नको, तू काळजी करू नको. मी सगळ्यांसमोर बोलणार नाही. तिला बाजूला घेतो आणि मग आपण बोलूया. नाही थांब. अजून थांब नको अनामिका, वेळ नाही आज, बोलून टाकूया. बघ ना किती आनंदात दिसतीये राधा. हेच म्हणतोय मी. आनंद खूप लहान लहान गोष्टींमधूनही मिळतो. त्याच्यासाठी पॅरिसला जायची काहीच गरज नाहीये. पट्या मला तिला कायम आनंदात बघायचं. ती कायम आनंदातच असणार आहे. तिची इतकी उत्तम आई आहे, इतकं उत्तम घर आहे, आजी आहे, आणि आता देवाच्या कृपेने इतकं उत्तम सासर तिला मिळालंय. सगळ्यात महत्वाचं काय, तिचा नवरा, तो मुलगा अत्यंत गुणी मुलगा आहे. झालं ना, आनंद मिळणार तिला आयुष्यभर, आनंदात राहणार ती. पट्या मी करेन मॅनेज. हे बघ, ती माझ्याकडे मन मोकळं करते, तू काळजी करू नको. चल मी बोलतो. राधाचं नाही म्हणत मी, पैशांचं म्हणते. करेन मॅनेज. पैसे मॅनेज करेन पॅरिस साठी? हो. काय बोलतेस तू अनामिका? त्याची काही गरजच नाहीये. म्हणजे लग्न मोठा खर्च करून, मोठा काय बडेजाव करून लग्न केलं आणि एखाद्या देवळात किंवा अगदी रजिस्टर्ड मॅरेज केलं तरी लग्न करणारी दोन माणसं तीच आहेत ना. लग्न त्यांचंच होणार आहे कुठेही केलं तरी. हो ना, पण लग्नाच्या आठवणी आयुष्यभर राहतात. हे बघा अनामिका, मग आपण तिला चांगल्या आठवणी देऊया. आणि त्या फक्त पॅरिसला जाऊन मिळणार आहेत का, तर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रीमंती वाया जाते का? आपण मुळात इतकी श्रीमंत नाहीच सुद्धा अनामिका. आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत. पण मग माझ्या मुलीचं स्वप्नच पूर्ण करायचं नसेल तर मग इतकी वर्ष मी काम का केलं, का कमवले इतके पैसे? मी फार्म हाऊस विकेन. काय बोलतेस तू अनामिका? पण राधा लग्न करून गेली की काय करू मी दोन दोन घरांचं? त्यापेक्षा मी ते तिच्यासाठी वापरेन ना. तिची स्वप्न पूर्ण झाली की ती आनंदी, मी आनंदी. सिंपल. नाही, मला असं वाटतं की ती आणि तू तेव्हाच आनंदी व्हाल जर तू फार्म हाऊस विकलस पण ते पैसे तू तिच्या नावावर ठेवलेस ना, तर आनंदी व्हाल तुम्ही दोघी. राधाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काही करू शकते. हे बघा अनामिका, माझ्या राधाला असंच हसताना बघायचं मला. अगं ती असं हसणार आहे अनामिका, हा वेडेपणा आहे. पट्या फायनल आहे, प्लीज. बापरे, त्या परदेशाच्या सहली म्हणजे केवढा खर्च असतो नाही? हो ना. हो, मी पाहिली ना, किती महाग आहे ती तिकीट. 60,000 रुपयाला एक. पण आपण माणसं किती आहे? म्हणजे बघा, पारिजातची 4, वाड्यावरची, जळगावची मुख्य 3 आणि इतर नातेवाईक किती? आमचे 20 तरी पकडा बरं. इतकेच? तुमच्यात तर गाव जेवण घालतात ना. अगं गाव गोळा करतात हे अख्खा. तसं नाही हो, तसं असतं तर मग मी 2-2.5 हजार माणसं आहे असं बोललो असतो ना. हा, आता विमानानं जायचं म्हणून म्हणलं 20 माणसं आहे बा आमची. अगं आई, 20 तरी असणारच ना. अरे बापरे, म्हणजे इकडेच 18 लाख रुपये झाले. असं कसं? तुमची 20 माणसं, मग आम्ही आमच्या कोकणातली माणसं का नाही आणायची? आई, काय स्पर्धा आहे का? हा, नाही म्हणजे तुम्ही असे भांडू नका, पण कसं आहे, आता हॉल बघितला पाहिजे, जेवण बघितलं पाहिजे, तो खर्च वेगळा असणारच ना. आणि तिथं आपलं अन्न मिळणार का? का ते पिझ्झा खायला लागणार? नाही, मला एक स्वयंपाक खोली मिळाली ना तर मी सगळ्यांचा स्वयंपाक करेन. आणि तसं काय ग, वल्ली आहे ना माझ्या मदतीला. नाही मावशी, जरा वल्लीचं आपल्याला बघावंच लागेल ना. म्हणजे डॉक्टरांची परवानगी काढावी लागेल. काय आहे की गरोदर बायकांना वेगळे नियम असतात
असं उठलं निघालं असं प्रवास नाही करतायत. आणि शिवाय बॅगांच्या वजनाचं सुद्धा बघावं लागेल हा, त्याचेही वेगळे नियम आहेत. अगं बाई असं का? अगं बाई मी तर म्हणत होते की जेवणाचं सगळं सामान म्हणजे पीठ मसाले वगैरे सगळं इकडूनच न्यायचं. नाही हो मावशी, तसं काही नाही करतायत. नाही म्हणजे मी परदेशात वगैरे काही गेलो नाही, पण वाचून मला माहिती आहे का पीठ वगैरे काही नेता येत नाही बुवा. आहे त्यांना विचारा पुण्याच्या बाहेर तरी गेल्यात का कधी त्या. आई हो फुल कोरम आहे इकडे. वा वा वा. काय करताय सगळे मिळून? अरे काय करणार आम्ही, डिस्कशन तुमच्या लग्नाचं. खूप एक्साइटेड यार. ए बर आम्हाला विचारा ना कसं झालं आमचं फोटोशूट. अगं मग तूच सांग ना कसं झालं. मी सांगते आम्ही ना खूप मजा केली, खूप फोटो काढले आणि मी तर एवढी हसते की माझे गाल दुखायला लागले. आणि माझे पाय पाय असं काय केलं रे बाबा. अहो नाना, या राधा मॅडमना प्रत्येक फोटोला वेगळं लोकेशन पाहिजे होतं. एकदा काय हे झाड, एकदा ते झाड, एकदा काय पायऱ्या, एकदा कारंजी. उभं राहून पाय दुखले माझे. ए तू गप हा, तुला काय मजा नाही का आली? जेवढी तुला आली तेवढी नक्कीच नाही. बरोबर आहे ना नील, फरक आहे ना. त्यांनी काय दिवसभर कौतुक करून घेतलंय दोघींनी, आपण अपमान करून घेतलाय. काय तशी येणार मजा. ए तुम्ही काय वाटेल ते स्टोरीज खपू नका. ठीक आहे ग राधा, चालायचं. काय आहे ना, एका वेगळ्या पुरुषाने आपलं कौतुक केलं ना म्हणून जळले हे. बरं पुरुष पोरगं होतं ते एवढंस, कॉलेजमध्ये असेल फार फार तर. मग तर अजूनच जळलात ना तुम्ही. कारण पुरुष असतं तर ठीक आहे, कॉलेजमधला मुलगा होता म्हणून अजून जळलात ना. बोलले अगं तुझी सासू इथे समोर बसलीये. ठीक आहे माई मावशी, तुम्ही सासू असलात तरी तुम्ही माझी आई सुद्धा आहात आणि मैत्रीण सुद्धा, त्याच्यामुळे तुमच्यासमोर मी बोलूच शकते. ए बरं ते सगळं जाऊ देत, मेन मुद्दा आमच्या लग्नाविषयी काय बोलत होतात? आणि काय बोलणार आम्ही, पॅरिस लग्नाबद्दल. बरं राधे, त्या वेडिंग प्लॅनरचा नंबर देतेस का, तिच्याशी बोलून घेते. पैसे भरून टाकते, म्हणजे हे जे काही सगळं डिस्कशन आम्ही करतोय ते टाळता येईल. ते आकडेमोड करताना घशाला कोरड पडली हो माझ्या. आहे ग मावशी. पाठवलाय आला? हो आला. बरं ही बाई, ही वेडिंग प्लॅनर बाई फायनल. या व्हेरी गुड. आणि 80 लाख पण फायनल. पाठवून देऊ काय? 80 लाख. मम्मा तू डायरेक्ट 80 लाख ट्रान्सफर करू शकतेस आता? नाही म्हणजे थोडी अरेंजमेंट केली आहे मी. कसं? राधे अगं आपलं फार्म हाऊस विकायचं ठरवलंय मी. काय? बाळा हे सगळं तुझ्यासाठीच तर आहे. तुझं पॅरिसचं स्वप्न पूर्ण करायला एवढं नाही का करणार मी. राधा काय झालं राधे? तू का राधे यार काय बाळा? तुला कदाचित हे आवडणार नाही, पण माझं आणि नीलचं वेगळं डेस्टिनेशन फायनल झालंय. आता काय नवीन? हो ना, इथे सगळ्यांना नाचवतेस हो राधा तू. पण मावशी ही जागा तुला आवडेल खरंच? आता आमची उत्सुकता ताणली गेली हा राधा. बोल बाई लवकर, कुठं करायचंय तुला लग्न? वाडा. झालं, लागले हिलाई भिकेचे डोहाळे. वाड्यात? बाळा पण तुझं स्वप्न होतं ना आयफेल टॉवरच्या समोर लग्न करायचं. अगं माझं स्वप्न म्हणून तू काय वाटेल ते करशील का? उद्या मी म्हणेन मला फिलिपिन्सच्या आयलंड वरती घर बांधायचं, तर घर बांधणार आहेस का तू? ऑफकोर्स देणार, कारण मी तुझी आई आहे. तुझी मॅड मुलगी आहे. बापरे, मान मोडणार आहे माझी. काय बोलावं तेच कळत नाहीये मला. काही करू नकोस आता. हे बघ आमचा वाडा ठरलाय, तिकडेच लग्न होणार आहे. सो तुम्ही सगळे तयारीला लागा. आणि ऍक्च्युली मी खरं तर पट्याला म्हटले होते माझं कन्यादान कर, पण ते तर पॉसिबल नाहीये ना आता. तर कन्यादान तूच करणार आहेस ना मम्मा? तर मग मी म्हणत होते की मग
लग्न पट्याच्या घरी करूयात ना, म्हणजे कसं फिट्टम फाट. हो पण हे पट्याला सांगायला नको का? कुठे तो पण? पट्या इथेच आहे, वर बसून पॅरिसची आकडेमोड करतोय. आई शपथ, मी आले, थांब थांब आता.